नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष अगदी थोडक्यात सांगते। एकीकडे प्रस्तावांची चर्चा सुरू झालेली आहे महापालिकांच्या अनुषंगाने, पण हे प्रस्ताव इतके इंटरेस्टिंगली एकमेकांना दिले जातात, खास करून मुंबई महानगरपालिकेसाठी आणि पुणे महानगरपालिकेसाठी। मुंबईमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय ते म्हणजे ठाकरे बंधू त्यांची युती जाहीर कधी करणार, नेमकं कोणत्या जागांवर अडलंय, का अडलंय, याची सविस्तर बातमी संध्याकाळी 7 वाजता बघायची आहे। सोबतच मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेसनेही असावं यावं यासाठी संजय राऊतांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। संजय राऊत आणि राहुल गांधी यांची आज फोनवरनं बातचीत झाली आहे। तर शिवसेनेचा इतका आग्रह का की काँग्रेसनेही सोबत असावं, याचंही विश्लेषण संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायचं आहे। तिथे पुण्यामध्ये तर खूपच इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या आहेत, कारण पुण्यामध्ये दोन्ही पवार हे एकत्र येतील असा दावा दोन्ही बाजूंकडून केला जातोय। या दाव्याची सत्यता नेमकी काय आहे, या दाव्याबद्दलचे अपडेट्स काय, हेही जाणून घ्यायचं आहे। सोबतच माणिकराव कोकाटेंची बातमी, त्यांना आता सर्वोच्च दिलासा मिळाला आहे, शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी वाचलेली आहे। आणि पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांनी पार्थ पवार यांच्यावरती काही नवे आरोप केलेले आहेत। ते आरोप नेमके कोणते तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सोबतच राज्यभरातल्या आणखी काही इंटरेस्टिंग बातम्यांचा आढावा संध्याकाळी 7 वाजता घेणार आहोत। थोड्याच वेळात भेटूयात एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं।